चालू करायला लागतात. अंतरून बघूनच पाय बसायला लागतो. आज आपण लाडक्या बहिणीचं बजेट पाहिलं तर 30,000 कोटीपेक्षा जास्त आहे. ह्या सगळ्या गोष्टी डोळ्यासमोर ठेवूनच आपल्याला विकासाची वाटचाल करून घ्यायला लागते ना. आणि एक जर लाडकी बहीण योजना बंद केली तर आणखी 10 योजना पण चालू करता येतील की. सगळी सोंग करता येतात पण पैशाचं सोंग करता येत नाही. रामदास कदम यांचं म्हणणं आहे की लाडकी बहीण योजना जर बंद केली त्याऐवजी आपण बाकीच्या खूप साऱ्या योजना चालू करू शकतो. तुमचं काय मत आहे? मी काळजी करण्यासारखी बाब आहे. फार धक्कादायक प्रकार आमच्या भगिनींच्या बाबतीत होतोय आणि आमचं म्हणणं आहे की एकाही भगिनीचं नाव कमी होता कामा नये, कारण सगळ्या भगिनींनी यांना मतं दिलेली आहेत, मतदान घेतलेलं आहे. आता मतदान घेतल्यानंतर असं करणं योग्य नाही. आता मी आत्ताच आझाद मैदानावर गेलेलो होतो. त्या ठिकाणी प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांचं आता मुलांचं आंदोलन सुरू आहे. त्यात तर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, त्या खात्याचे मंत्री यांचे बाईट्स मी बघितले की हे 11 महिने तुम्ही तिथं चांगलं काम केलं की मग तुम्हाला तिथं परमनंट नोकरी मिळेल. त्यामुळे ती मुलं आता उपोषणावर आणि रस्त्यावर आली. 1,00,000-1.5 लाख मुलं असतील महाराष्ट्रात. त्यामुळं मी त्यांना म्हटलं की आमच्या पराभवाची अनेक कारणं आम्ही हुडकत होतो, त्यातलं हे तुमचं एक कारण आम्हाला लक्षात आलं. त्यामुळे सांगण्याचा मुद्दा हा की अनेक आश्वासनं सरकारने दिली आहेत, ती पाळण्याचं काम आता सरकारने करावं. लाडक्या बहिणींना कुठल्याही पद्धतीनं फसवू नये.